आजच्या एका दिवसामध्ये मी पूर्ण नागपूर कशी फिरली हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हॅलो, मी मोना धकाते मेकओव्हर आणि सकाळी सकाळी मला खरबी रोड चामट सेलिब्रेशनला ब्राईड होती. ही माझी कालची एंगेजमेंट ब्राईड आहे. आज तिचा वेडिंग डे होता, त्यासाठी मी तिला प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीने रेडी करून दिलेला आहे. मेकअप करून दिलं, खोपा आणि हेअरस्टाईल ड्रॅपिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तिचा फायनल लुक खूप छान दिसत होता. इथे मला सायडरसुद्धा होते, ते माझ्या टीमनी केलेले. आणि त्यानंतर मी हिचा व्हिडिओ शूट घेतलेला आणि निघाली माझ्या नेक्स्ट ब्राईडकडे, जे की नंदनवनला तथास्तू सेलिब्रेशनला होती. सेकंड ब्राईड तिचं होतं 12:30चं लग्न, त्यासाठी मी इथे आली. इथे आल्यानंतर बघते तर ब्राईडची थोडी स्किन मॅच्युअर टेक्स्चर आणि हलकी प्रॉब्लेमॅटिक होती आणि तिचा लेहंगा पण डार्क कलरचा होता. तरीही मी तिला डार्क लिपस्टिक लावलेली आहे, कारण की बघा कितीही न्यूडचा ट्रेंड चालू असला तरी काही लोकांची चॉईस डार्क लिपस्टिकचीच असते. तर वेडिंग डेला मी तिचा मूड खराब न करता तिला डार्क लिपस्टिकच लावलेली आहे, कारण की मी किती जबरदस्ती नाही करू शकत कोणत्या क्लायंटला. तर हा तिचा फायनल लुक आहे. त्यानंतर मी गेली ऑटोमेटिव्ह स्क्वेअरला गुज्जर सेलिब्रेशनला. माझी नेक्स्ट ब्राईड होती, एंगेजमेंट ब्राईड होती, त्यासाठी मी तिचा मेकअप करून दिलेला आहे. बघा, मेकअप केल्यानंतर आम्ही कितीही एक्सपेन्सिव्ह इंटरनॅशनल वॉटरप्रूफ वॉटर रेजिस्टंट प्रोडक्ट वापरले तरी तुम्ही मेकअप केल्यानंतर उन्हामध्ये जाऊन जर शूट करत आहे आणि तुमचा स्वेट काय असतो, थोडा खारट असतो आणि तुमचा स्वेट खारट आहे तर त्याने मेकअप थोडा पॅची होऊ शकतो. त्याच्यात आमची काही चुकी नसते. मेकअप आहे, पुट्टी नाही आहे. त्यानंतर मी आली फॉर्च्यून मॉलला, जिथे की माझी आणखी नेक्स्ट एंगेजमेंट ब्राईड होती. तर हिची स्किन खूप सुंदर फ्लोलेस होती आणि खूप छान होती, इवन होती, ग्लॉस शाईन करत होती. तर तिचा मेकअप खूप सुंदर दिसत होता. आणि बघा, जितकी चांगली स्किन असणार मेकअप तितका छान होतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपली स्किन केअर चांगली करायची नेहमी, लग्न वगैरे असलं तेव्हा. त्यानंतर मी आली उमरेड रोडला, जिथे माझी रिसेप्शन ब्राईड होती. हिचा काल वेडिंग झालेला होता, तर आज रिसेप्शन होता. तर हिचा पण मी मेकअप केलेला आणि ग्रूम मेकअप केलेला, हेअरस्टाईल माझ्या टीमनी केलेली. तर ही माझी आजची लास्ट ब्राईड आहे. कंटिन्यू ब्राईड केल्यानंतर मी थकलेली होती आणि बाय. आता उद्या भेटू नेक्स्ट व्लॉगला.